महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। भेसळखोरांवर धडक कारवाई केल्याची शिक्षा बदल्यांच्या रूपाने मिळणार का? राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात सध्या हाच प्रश्न दबक्या आवाजात विचारला जातोय। IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे। रोज करोडो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त होत असल्याने साठेबाज हादरले आहेत। परिणामी त्यांच्या बदलीसाठी व्यापारी वर्गाकडून सरकारवर मोठा दबाव आणला जात असल्याची जोरदार चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे। अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मात्र मुंढेंच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचा निर्णय घेतला। ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी सरकारला याबाबत थेट इशारा दिला। मुंढे यांची कारवाई सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताची असल्याने सरकारने कोणत्याही दबावाला बळी पडू नये असे त्यांनी स्पष्ट केले। दुसरीकडे जर सरकारने मुंढेंची बदली केलीच तर त्या विरोधात राज्यभर मोठी जनजागृती मोहीम राबवली जाईल असंही त्यांनी सांगितले। यासाठी ग्राहकांच्या सहभागातून एक व्यापक स्वाक्षरी मोहीम हाती घेतली जाणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहक पंचायतीचे शिष्टमंडळ आज मंत्रालयात जाऊन तुकाराम मुंढे यांची भेट घेणार आहेत। सोबतच या संपूर्ण प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ग्राहकांची भूमिका मांडली जाणार आहे। त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।